जास्त वेळ न घालवता प्रश्न सुरू करायचे आहेत. त्याबद्दल सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा. तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1, पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायची गोष्ट घ्यायची K9 आपल्या जे सोयासाठी जातात त्यांना काय म्हणतो K9 जात. तर त्याप्रमाणे K9 हे कुत्र्यांसाठी म्हणजे श्वानपथकासाठी दिले गेलेले एक नाव आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय 3 श्वान. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र पोलीस अंगुली मुद्रेचे तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात? आता मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांमध्ये अंगुली मुद्रेवरून गुन्हेगारांना शोधण्यासाठी आणि गुन्हेगारांना शोध लावण्यासाठी एक पद्धत वापरली जाते. त्याला काय म्हटलं जातं? एम्बिस म्हटलं जातं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, एम्बिसचा फुल फॉर्म काय असतो? तर एम्बिस म्हणजे ऑटोमॅटेड मल्टीमोडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन. तर मित्रांनो, याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये 2019 पासून केली गेली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? मित्रांनो, सर्वांना माहित असेल कृष्णा नदीचे उगम आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतो. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय A महाबळेश्वर. त्र्यंबकेश्वरला कोणती नदी उगम पावते? गोदावरी. भीमाशंकरला भीमा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, कोयना जलाशयाचे नाव काय आहे? त्याच्या जलाशयाला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो, नाव देण्यात आलेलं आहे शिवसागर किंवा शिवाजी सागर. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1. त्याचबरोबर मोडसागर धरण कोणत्या नदीला आहे? वैतरणा नदीला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. गोविंद सागर. मित्रांनो, भाकरा नांदूर प्रकल्पामुळे किंवा धरणामुळे जे जलाशय निर्माण झाले त्याला गोविंद सागर हे नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. आता मित्रांनो, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगरमध्ये आहे. म्हणजे अहिल्यादेवी नगरमध्ये आहे. त्याचबरोबर मित्रांनो, शिखर आहे ते नाशिकपासून थोड्या अंतरावर आहे. म्हणजे मित्रांनो, हे 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. कोणत्या अहमदनगर आणि नाशिक. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आता याची उंची किती मित्रांनो? 1647 मीटर म्हणजेच 5400 फूट. ठीक आहे. उंची लक्षात ठेवा, हे महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 6, MCOCA म्हणजे मोका हा कायदा कशाविरुद्ध वापरतात? आता मित्रांनो, हा कशामध्ये कायदा आहे? तर संघटित गुन्हेगारी संबंधी, ऑर्गनाइज्ड क्राईम संबंधी आहे. म्हणजे ठिकाणी उत्तर काय? पर्याय संघटित गुन्हेगारी. प्रश्न क्रमांक 7, कुंभर्णी घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? मित्रांनो, कुंभर्णी घाट कराड आणि चिपळूण या 2 शहरांना जोडतो. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कोल्हापूर रत्नागिरीमध्ये कोणता घाट आहे? कोल्हापूर रत्नागिरीमध्ये आहे आंबा घाट. तसेच कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये कोणता घाट आहे? तर मित्रांनो, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये आहे आंबोली घाट. प्रश्न क्रमांक 8, कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? मित्रांनो, कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना आहे ती 1996 झाली होती. आणि याचं मुख्यालय आहे ते पुणे या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 1996. मुख्यालय विचारलं तर पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 9, गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? मित्रांनो, गोदावरी नदी उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी हिला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर हिची एकूण लांबी आहे ती 1450 किलोमीटर आहे. आणि हिच्या काठावर महाराष्ट्रातील महत्त्वाची शहर कोणती आहेत? तर नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड आणि नांदेड. या ठिकाणी कोणता आहे? पैठण नाशिक गोदावरी नदी काठावर आहे. परंतु संगमनेर नाहीये, कारण संगमनेर आहे ते परळला नदीच्या काठावर आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर 2 बरोबर आहे. संगमनेर हे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर नाही. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिला मेगा फूड पार्क यशदाशा जिल्ह्यात स्थापन झाला आहे. आता मित्रांनो, ही योजना आहे ती 2017 साली आणली होती. आणि त्यावेळी सातारा जिल्ह्यात पहिलं मेगा फूड पार्क स्थापन करण्यात आलं होतं. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, दुसरं आहे ते औरंगाबाद म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यातील वाहेगाव आणि धनगाव या 2 गावांमध्ये सुरू करण्यात आलं होतं. आणि तिसरं आहे ते मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे. सुरुवात झाली होती 2017ला. ठीक आहे. आणि स्थापन करण्यात आलं ते 2019ला. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? आता मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रकल्प आहे कोयना धरण. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 कोयना. हिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 12, नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, नागझिरा अभयारण्य आहे ते गोंदिया आणि भंडारा या 2 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. आणि पर्यायामध्ये कोणता जिल्हा आहे? गोंदिया आलेला आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, याची स्थापना आहे ती 1970 साली करण्यात आली होती. नागझिरा अभयारण्य याची स्थापना 1970 साली करण्यात आली होती. कोणत्या जिल्ह्यामध्ये? भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 13, नाशिक द्राक्ष, नागपूर संत्री तर भुलवड काय? आता मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रमुख फळं आणि त्याच्यासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण यांच्या जोड्या आहेत. नाशिकमध्ये द्राक्ष प्रसिद्ध आहेत, नागपूरमध्ये संत्री आणि भुलवडमध्ये चिकू. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 3 चिकू. त्याचबरोबर मित्रांनो, द्राक्षे नाशिक आणि सांगली या 2 ठिकाणी फेमस आहेत. चिकू, भुलवड, डहाणू आणि ठाणे या ठिकाणी फेमस आहेत. तर सीताफळ हे दौलताबाद या ठिकाणी. तसेच केळी जळगाव आणि वसईची फेमस आहेत. अंजीर राजेवाडीचं, हापूस आंबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा, मोसंबी औरंगाबादचं आणि जालन्याचं. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यातून प्रवाहित होत नाही? आता मित्रांनो, कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, पवना नदीचा उगम महाबळेश्वर आणि वेणा नदीचा उगम देखील मित्रांनो यापासून थोड्या अंतरावर. म्हणजे 3 नद्या आहेत त्या काय आहेत? साताऱ्यामध्ये उगम पावतात. त्यामुळे या ठिकाणी या 3 नद्या सातारा जिल्ह्यातून प्रवाहित होतात का? तर होत आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. या सर्व नद्या साताऱ्यातून प्रवाहित होतात. तर मित्रांनो, ही वेणा नदी आहे ती कृष्णा नदीची उपनदी आहे, जी पुढे माहुली या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते. प्रश्न क्रमांक 15, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला? आता मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1928 मध्ये म्हणजेच सैनिक कायदेभंगाच्या चळवळी सुरू होत्या त्या कालावधीमध्ये बारडोली या ठिकाणी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 बारडोली सत्याग्रह. वर्ष काय? 1928. प्रश्न क्रमांक 16, शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे? आता मित्रांनो, शारदा कायदा हा बालविवाहाशी संबंधित आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2. तर हा कायदा मित्रांनो 1929 साली आणला गेला होता आणि यासाठी प्रयत्न केले होते हरविलास शारदा यांनी. आणि त्यामुळेच त्यांचं नाव या कायद्याला देण्यात आलं होतं किंवा त्यांच्या नावाने हा कायदा प्रसिद्ध लागला होता. तर मित्रांनो, कायदा 1929 सालचा आहे आणि कशामध्ये आहे? तर मुलांचं वय निश्चित करण्यासाठी. तर 1929 साली हे वय मुलांसाठी 14 वर्ष, मुलींसाठी 14 वर्ष आणि मुलांसाठी 18 वर्ष करण्यात आलं होतं. तर यापुढे मित्रांनो 1949 मध्ये मुलींसाठी 15 आणि मुलांसाठी 18. बरोबर 1978 मध्ये मुलींसाठी 18 आणि मुलांसाठी 21 वर्ष हे वय निश्चित करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17, सातारचे प्रति सरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत होते? पाक्षिक म्हणजे काय? दर 15 दिवसांनी प्रकाशित होणारे. आणि सातारचे प्रति सरकार जे क्रांतिसिंह नाना पाटील सुरू केलं होतं किंवा स्थापन केलं होतं त्यांचं एक पाक्षिक पत्रिकेचं नाव काय होतं? स्वतंत्र भारत. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3. प्रश्न क्रमांक 18, मुळके या शब्दाचे अनेकवचन काय? आता ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे
एक कारण ते नपुंसकलिंगी नाम असतं त्याचं अनेकाच्या मताने कसं होतं ई कारण होतं. उदाहरणार्थ मडके मडकी आणि नाणे नाणी. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, जय जय महाराष्ट्र माझं आहे गीत कोणी लिहिलेले आहे? विचारलेलं काय कोणी लिहिलेलं आहे. या ठिकाणी आपण काय पाहूया, कोणी लिहिलं कोणी म्हटलं आणि त्याला संगीत कोणी दिलं. तर हे गीत लिहिलेलं होतं राजा बडे यांनी, म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 2. तर हे गीत गायलं कोणी, कृष्णराव साबळे उर्फ शाहीर साबळे. ठीक आहे, या ठिकाणी पर्याय नाव आहे. तर या गीताला संगीत कोणी दिलं होतं, तर श्रीनिवास खरे यांनी या गीताला संगीत दिलेलं आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय, तर हे महाराष्ट्राचं राज्यगीत आहे. प्रश्न क्रमांक 20, निवडणूक संबंधित तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते ऍप नागरिकांकरता उपलब्ध करून दिले आहे? निवडणूक संबंधित कोणतीही तक्रार असेल किंवा कोणत्याही सूचना असतील तर त्यासंबंधी नागरिकांना आपले मत नोंदवता यावे, आपली तक्रार नोंदवता यावी यासाठी सी विजिल हे पोर्टल सुरू करण्यात आलं होतं. म्हणजे पर्याय 1 सी विजिल हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत? मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठे आहेत. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ते कुठे कुठे आहेत? एक आहे नागपूरला, दुसरं छत्रपती संभाजीनगर, दुसरं गोव्यातील पणजी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 22, टिंबटिंबच्या कमतरतेमुळे दुखापतीमध्ये जास्त रक्तस्राव होतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग किंवा कोणती बाधा होऊ शकते. तर या ठिकाणी पहा, विटॅमिन के म्हणजे जीवनसत्व के असतं, त्यामुळे काय होतं रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते. जर ते शरीरामध्ये कमी झालं तर रक्त गोठणार नाही आणि अशा अवस्थेमध्ये काय होतं जास्त रक्तस्राव होतो. म्हणून आपलं काय, जर विटॅमिन के ची कमतरता झाली तर रक्तस्राव थांबणार नाही, म्हणजे जास्त रक्तस्राव होणार आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. विटॅमिन डी मध्ये काय होतं, रिकेट्स म्हणजे मुरगूस होतो. विटॅमिन सीच्या अभावामुळे स्कर्वी होतो. ठीक आहे, यासारखे इतर रोग पहा. प्रश्न क्रमांक 23, राष्ट्रीय मतदान दिवस दरवर्षी त्याच्या दिवशी साजरा केला जातो. आता या ठिकाणी पहा, 2011 पासून भारतामध्ये दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचं उत्तर आहे पर्याय 1 ईश्वरचंद्र विद्यासागर. त्याचबरोबर आणखी एक लेखक आहे ज्यांनी विधवा विवाह नावाचं सेम पुस्तक लिहिलं आहे, त्याचं नाव आहे विष्णुशास्त्री पंडित. प्रश्न क्रमांक 25, कोयनानगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण धडाका बसला? कोयनानगरला काय, कोयनानगरला कोयना धरण आहे आणि या ठिकाणी वारंवार भूकंपाचे बसत असतात. तर 1967 साली डिसेंबर महिन्यामध्ये 11 तारखेला या ठिकाणी खूप मोठा भूकंपाचा धक्का बसलेला होता. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 1 1967. प्रश्न क्रमांक 26, प्रतापगड किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे? प्रतापगड हा किल्ला आहे तो महाबळेश्वर पासून 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि सातारा जिल्ह्यातील जावळी या तालुक्यामध्ये आहे. तर हा गोरप्या किंवा गोपऱ्या नावाच्या एका डोंगरावर बांधण्यात आलेला आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2 गोरप्या. गोरप्यानंतर कोणता, गोपऱ्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, चेतक फेस्टिवल मोरे विक्री करता कुठे होतो? मित्रांनो हा दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणारा एक फेस्टिवल आहे किंवा एक उत्सव आहे, महोत्सव आहे, जो महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सारंगखेडा या ठिकाणी होतो. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2 सारंगखेडा. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणती जाती आंबा फळाची नाही? मित्रांनो आंबा फळाच्या खूप जाती आपल्याला माहित असतील, परंतु एवढ्या जाती आहेत की आपल्याला माहिती देखील नाही. तर आम्रपाली आंबा आहे, रत्ना आंबा आहे, नीलम आंबा आहे, त्याचबरोबर केसर, गावरान, खोबऱ्या, मोर्चा, भादुंबाद, भोपळे, मल्लिका, मानकुरा यासाठी अनेक आंब्याची जाती आहेत, परंतु कांचन ही जात नाही. म्हणून आपलं उत्तर काय, पर्याय 1 कांचन ही आंब्याची जात नाही. प्रश्न क्रमांक 29, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी कुठे स्थापन केली? आपल्याला काय माहिती, स्वराज्याची राजधानी कोणती होती, रायगड. परंतु त्या अगोदर 20 वर्ष स्वराज्याची राजधानी बनण्याचा मान कोणत्या काळाला मिळाला होता, तर राजगडाला. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1 राजगड. प्रश्न क्रमांक 30, भारतीय फुटबॉल संघातील कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडूने निवृत्ती घेतली आहे? यावर्षी फिफा वर्ल्ड कप झाला त्यानंतर भारतातील सुनील छेत्री या खेळाडूने निवृत्ती घेतली आहे. म्हणजे पर्याय 4 सुनील छेत्री आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, बीएनएस ची विस्तारित रूप काय आहे? बाळांनो बीएनएस म्हणजे काय, भारतीय न्याय संहिता, म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर हे कायदे कधी आले आणि कधी लागू झाले? तर ऑगस्ट 2023 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे कायदे मांडले किंवा हे विधेयक मांडले. त्यानंतर ते डिसेंबर 2023 ला मंजूर झाले आणि त्यामुळे या कायद्याला काय म्हटलं जातं, बीएनएस 2023 किंवा भारतीय न्याय संहिता 2023. आणि मित्रांनो हे लागू कधी झाले, तर 1 जुलै 2024 पासून. त्यामुळे लक्षात ठेवा, याच मुद्द्यावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणती डोंगर रांग सातपुडा पर्वतरांगामध्ये आहे? मित्रांनो हरिश्चंद्र, शंभू महादेव आणि अजिंठा या तुम्ही काय आहेत, तर सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत, परंतु अस्तंभ आहे ती नंदुरबार जिल्ह्यामधील सातपुडा पर्वतरांगेचे एक रांग आणि शिखर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4 अस्तंभ आहे सातपुडा पर्वतरांगामध्ये आहे. इतर कुठे आहेत, सह्याद्री पर्वतरांगाच्या काय इतर रांगा आहेत किंवा त्याच्या शाखा आहेत. प्रश्न क्रमांक 34, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती द्यायची, तर आपलं डॉक्टर पडेल, परंतु ती पुस्तकं किंवा त्यांची माहिती संपणार नाही, त्याची माहिती त्याच्याबद्दल आहे. तर त्यांची पुस्तकं लक्षात ठेवायची आपल्याला, खूप वेळ शुद्राज, दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, थॉट्स पाकिस्तान ही पुस्तकं त्यांची आहे. तर इंडियावरील पुस्तक आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक नाहीये. प्रश्न क्रमांक 35, एफआयआरचे विस्तारित रूप काय आहे? एफआयआर म्हणजे काय, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? आता या ठिकाणी पहा, सचिन तेंडुलकर भारतरत्न मिळालेला आहे, कधी मिळालेला आहे, 2014 ला. ठीक आहे. अमर्त्य सेन 1999, लता मंगेशकर 2001. ठीक आहे, म्हणजे तिघांना भारतरत्न मिळालेला आहे, परंतु बाबा त्यांना मिळालेला आहे. म्हणून आपलं उत्तर काय, पर्याय 2. त्याचबरोबर मित्रांनो यावर्षी पाहायला मिळाला 2024 साली कोणाकोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, तर त्या 5 व्यक्ती आहेत कोणकोणत्या, तर 2 भारताचे माजी पंतप्रधान आहेत, पी.व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग, आणि एक भारताचे माजी गृहमंत्री आणि उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी. त्याचबरोबर भारतीय हक्काचे जनक एम एस स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर. या 5 व्यक्तींना 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 37, भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? आता मित्रांनो एनएससी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, त्याचे अध्यक्ष आहे कोण आहेत, तर अजित डोवाल आहेत. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर हे 2014 पासून भारताचे मुख्य सुरक्षा सल्लागार आहेत. ठीक आहे. तर
मित्रांनो विचारलं की एनएससीचं मुख्यालय कुठे आहे, तर हे मित्रांनो नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तसेच आतापर्यंत 1998 पासून आतापर्यंत एकूण 5 व्यक्ती या पदावर राहिलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, पोलीस स्मृती दिन केव्हा पाळण्यात येतो? मित्रांनो, ज्या पोलिसांनी आपल्या सेवेदरम्यान बलिदान दिलं त्याच्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे 21 ऑक्टोबर. तर मित्रांनो हा दिवस 1907 पासून साजरा केला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, सोने या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? पीबी म्हणजे प्लुंबम, एजी म्हणजे हायड्रोजन म्हणजे पारा, तर एयू म्हणजे गोल्ड म्हणजे सोनं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे एयू ही सोन्याची संज्ञा आहे. प्रश्न क्रमांक 40, नंदुरबार जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे? आता या ठिकाणी हा प्रश्न पाहून काय समजतंय की ज्या जिल्ह्यामध्ये आपण फॉर्म्युला त्या जिल्ह्याची सीमा इतर कोणत्या राज्याला लागतात हे पाहायचं किंवा इतर कोणत्या जिल्ह्याला लागतात हे पाहायचं. ठीक आहे. या ठिकाणी नंदुरबार जिल्हा आहे तो महाराष्ट्राच्या वायव्येला आहे. आणि या ठिकाणी कोणती राज्य आहेत तर मध्य प्रदेश आणि गुजरात हे दोन राज्य आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 3 मध्य प्रदेश आणि गुजरात. प्रश्न क्रमांक 41, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? आता महाराष्ट्र राज्यातील विचारलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा भीमा कुठे आहे ही पूर्व वाहिनी आहे, तर नर्मदा नदी या पश्चिम वाहिनी आहे. तर नर्मदा नदी महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते? फक्त 54 किलोमीटर. एकूण लांबी जरी 1315 किलोमीटर असली तरी 54 किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते. आणि तापी नदी मित्रांनो 724 किलोमीटर लांबीची आहे, परंतु महाराष्ट्रामधून 208 किलोमीटर वाहते. म्हणजे आपण उत्तर काय या ठिकाणी कोणती नदी महाराष्ट्रामध्ये मोठी आहे? तापी नदी म्हणजे पर्याय 2. जर पूर्ण लांबी विचारली तर नर्मदा मोठी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, एआय म्हणजे काय? एआयचा फुल फॉर्म काय असतो? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? आता मित्रांनो आपलं सर्वांना माहिती असलं पाहिजे बी वाय चंद्रचूड म्हणजेच धनंजय यशवंत चंद्रचूड हे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 4. तर हे 2022 पासून भारताचे 50वे सरन्यायाधीश आहे. ठीक आहे. आणि चंद्रचूड कुटुंबातील हे दुसरे सरन्यायाधीश आहेत. ठीक आहे. एका कुटुंबातील. प्रश्न क्रमांक 44, आयसीसी T20 महिला विश्वचषक 2023 कोणी जिंकला? आता मित्रांनो 2023 हा सामना होता किंवा ही स्पर्धा होती ती 10 ते 26 फेब्रुवारी 2023 कालावधीमध्ये पार पडली. आणि कुठे पार पडली तर साऊथ आफ्रिकामध्ये. आणि त्या फायनलमध्ये कोणते देश होते? ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका. आणि जिंकलो कोण? ऑस्ट्रेलिया. म्हणजे आपलं काय पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया हा 2023च्या T20 महिला विश्वचषकचा विजेता होता. तर 2024 विचारलं तर स्पर्धा कुठे पार पडल्या? स्पर्धा पार पडल्या बांगलादेशमध्ये. आणि फायनल कोण होतं? भारत आणि श्रीलंका. जिंकलं कोण? श्रीलंका. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, 18वी लोकसभा निवडणूक ही देशात किती टप्प्यात घेण्यात आली? या ठिकाणी असं दोन प्रश्नाच्या ठेवा देशात किती टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये. तर ही निवडणूक होती 18 लोकसभेसाठी झाली होती ती भारतामध्ये 7 टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये पार पडली. म्हणजे ठिकाणी उत्तर काय? देशामध्ये 7 टप्प्यामध्ये. पर्याय 4 उत्तर आहे. जर महाराष्ट्रात विचारलं तर 5 टप्प्यामध्ये. प्रश्न क्रमांक 46, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 80 अन्वये भारतामध्ये संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून राज्यसभेची स्थापना केलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 राज्यसभा. त्याच्यामध्ये रोचक तत्व काय किंवा मुख्य माहिती काय असणार आहे? तर राज्यसभा कधी बरखास्त होते का? नाही होत. राज्यसभा ही कायमस्वरूपी आहे. तर तिच्या सदस्याचा कालावधी किती असतो? 6 वर्ष. त्याचबरोबर दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य काय होतात? निवृत्त होतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? आता या ठिकाणी आता किती आहे? 36 आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्रामध्ये कोणते जिल्हे होते? 1960 ला महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे होते. ठीक आहे. इतके गोष्टी लक्षात ठेवा. आणि नवीन जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या जिल्हा निर्माण झाला याबद्दल देखील माहिती ठेवा. प्रश्न क्रमांक 48, गोलपीठ हा काव्यसंग्रह कोणी लिहिलेला आहे? मित्रांनो गोलपीठ हा काव्यसंग्रह आहे नामदेव ढसा यांचा. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध दलित लेखक होते किंवा दलित कवी होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? आता हा प्रश्न कधी आलेला होता? तर 4 दिवसापूर्वी आलेल्या पेपरमध्ये आलेला होता. परंतु या ठिकाणी सध्याचे म्हणून त्यावेळी कोण होते? रमेश बैस हे होते. ठीक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. आणि ठीक आहे मित्रांनो, जर आता इथे प्रश्न काय उत्तर द्यायचं आहे? CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत. ठीक आहे. CP राधाकृष्णन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 50, पोलीस उपरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्ह लावलेली असतात? पोलीस उपरीक्षक म्हणजे काय? DYSP. DYSP खांद्यावर काय असतं? तर 3 स्टार असतात. म्हणजे पर्याय